अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून खोक्याच्या घराची पाहणी करण्यात येते। आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर वन विभागाने कारवाई केली होती। सतीश भोसले उर्फ खोक्याचे घर पाडण्यात आले, त्या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांनी भेटी दिल्या। आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी भेट दिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले। त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील जामगाव येथे देखील त्यांनी भेट दिली। त्यावेळेस प्रसार माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रशासनाने जी काही कार्यवाही अपेक्षित होती आयोगाला त्या पद्धतीची झालेली दिसत नाही। तिथल्या घरांची जाळपोळ झालेली दिसून आली। जवळपास 50 ते 60 वर्षांपासून तो परिवार किंवा जवळपास 8 परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे किंवा गावगुंडांना हाताशी धरून ज्या पद्धतीची कार्यवाही केलेली आहे ती आक्षेपार्ह आहे। या सगळ्या प्रकरणाची अनुसूचित जाती जमाती आयोग विशिष्ट रूपाने तपास करेल, चौकशी करेल आणि त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कार्यवाही मी निश्चितपणाने करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।